मी अजिंठा लेण्यापासून 5 किलोमीटर अंतरावर माझं पळसखेड गाव आहे, तिथे राहतो। या अजिंठा लेणी, अजिंठ्याच्या लेणीच्या मधला परिसर, बाहेरचा निसर्ग, तिथलं जगणं, आदिवासी खेडे, तिथला बंजारा वस्ती, भिल्ल वस्ती, मुस्लिम आणि एकूण छोटे मोठे समाज, हे सगळं एकत्र नांदताना, जगताना आणि महात्मा बुद्ध, गौतम बुद्धाची लेणी उभी करत असताना, सेवा करताना मी लहानपणापासून पाहतोय। लहानपणापासून त्याच्या गोष्टी ऐकतोय, कथा ऐकतोय। त्यामुळे महात्मा गौतम बुद्धांच्या विचारांनी आणि त्या संबंध व्यक्तित्वाने मला पछाडून टाकलेला आहे एक गोष्ट। आणि म्हणून त्यांच्यावरची एक दीर्घ कविता, ज्याला खंडकाव्य जुन्या काळात म्हणतो आपण, तर ती कविता मी अजिंठा ही एक 15 वर्षापूर्वी लिहिली। अजिंठा ही कविता लिहित असताना महात्मा गौतम बुद्ध तिथे राहणं, त्याचा शांतीचा विचार, दुःख हरण करायला गेलेला गौतम बुद्ध 12व्या वर्षी स्वतःच्या दारात भिक्षामदेही करतो। जगाची दुःखाची पाळमुळं समूळ नष्ट करायला गेलेला, मग पण दुःख किती व्यापक आणि किती अनंतापार गेलेलं आहे हे पाहून पुन्हा दिग्मूढ होतो। हे सगळं जे आहे तो गौतम बुद्ध, जातक कथांमधला गौतम बुद्ध, वेगवेगळ्या पद्धतीच्या कथांनी आणि देश विदेशच्या संबंध त्यावेळच्या पर्यटकांनी बांधलेला गौतम बुद्ध 2500 वर्षांपूर्वी चित्र, शिल्प आणि वेगवेगळ्या रंगांनी विश्वास बसणार नाही अशा पद्धतीची सगळे जागतिक कीर्तीचे कोण कलावंत असतील भारतात, तर त्या सगळ्या कलावंतांनी 550 वर्ष उभं हे करत असताना अजिंठा जो उभा राहिला, हा अजिंठा वाघुरा नदीच्या धबधब्यापासून, बारादरीपासून जे पाणी येतं ते, आणि ते पाणी ज्या डोहात पडतं त्या डोळापासून त्या वाघुरा नदीच्या संबंध त्या चंद्राकार फिरांमध्ये असलेली ती सुंदर अजिंठा लेणी, ही मोहमयी गोष्ट जी आहे, तर हे ज्या वेळेला तिथे हजारो वर्षाची असताना झाडाझुडपांनी गडप झालेली, पण 1844ला ज्या वेळेला पहिल्यांदा कित्येक 1000-1500 वर्ष पुन्हा बुजून गेलेली ही अजिंठा लेणी ज्या वेळेला एका कर्नलने शिकार करताना पाहिली, तर पुन्हा दिसलं की काय अद्भुत आहे, 17वी लेणी दिसली। आणि मग तेव्हापासून तर त्या लेण्यांमधली झाडांची गर्दी, पहाड मोकळा झाला, अजिंठा लेणी मोकळी करण्यासाठी धडपड झाली। निजामी राजवट होती, निजामाने कलाप्रेम असल्यामुळे धर्म कोणताही असो, जाती कोणती असो, तर संपूर्ण स्वतःची व्यवस्था, माणसं आणि पैसा उभा करून अजिंठा लेणी या संबंध चित्रकृतीचं याच्यात रूपांतर व्हावं, आपल्या वेगळ्या चित्रकृती कराव्या आणि जगाच्या समोर ते न्यावी म्हणून जगातल्या चित्रकारांची एक यादी केली। आणि त्या यादीप्रमाणे जगविख्यात चित्रकार जो आहे रॉबर्ट गिल, मेजर रॉबर्ट गिल, याची नेमणूक केली की 4 लोक करून करण्यापेक्षा एका कुंचल्याने एका हाताने जर झाला, तो तरणा होता, 32 वर्षांचा होता आणि मद्रासमध्ये तो ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीला होता, अनायसा भारतातच होता। आणि म्हणून इंग्रजांनी त्याची नेमणूक केली, इंग्रज सरकारने, आणि मग निजामाची मदत घेऊन त्या पद्धतीनं रॉबर्ट गिल हा 1844ला तिथे आला। ते अद्भुत पाहून त्याचं हत्तीवरचं येणं, अजिंठा गावावरून खाली उतरणं, आणि त्याला ते आव्हान स्वीकारलं जाईना, पण तरी त्याने पाहिलं की शेवटी आपण कलावंत आहोत, जेवढं होईल तेवढं करावं, की त्याची मात शिजवून द्यायची, काम करायची। आणि गौतम बुद्धाच्या चित्रीकरणात त्याला संपूर्ण रंगकुंचलेत जरा मदत करायची। त्यामुळे ती सुद्धा गौतम बुद्धाच्या विचारामध्ये आणि ह्या वैश्विक गोष्टीमध्ये अडकून गेली आणि तिला खूप वाटलं की हे सगळं करावं, म्हणून त्या थकलेल्या रॉबर्ट गिलला मदत करणं, ते करणं, हा सगळा भाग जो आहे तो पारो करत होती। आपल्या समाजामध्ये असं चालत नाही, लोक लगेच सांगतात की यांचं कुठेतरी भानगड आहे, प्रेम प्रकरण आहे वगैरे वगैरे। गंमत अशी आहे की ते समाजाला चाललं नाही, तर पारोला खतम करण्यात आलं। तो स्वच्छ होता, ती स्वच्छ होती, तरी हे असं झालं। तिचं प्रेत होतं तिथे अजिंठा गावाजवळ पडलेलं, 3 दिवस पडलेलं होतं, तरी कोणा किंवा हे चुकीचं पापकर्म झालेलं आहे आणि म्हणून पेटवलं नाही। त्या रॉबर्ट गिलनी सुफी पंथाचे 4 फकीर आले आणि ते प्रेत जे आहे त्याचा अंत्यविधी हिंदू धर्माप्रमाणे, ती म्हणजे पार्वती तिचं नाव होतं, केलं। आणि नंतर तो विमानस्थ झाला। त्याची संपूर्ण चित्र आणि पेंटिंग हे क्रिस्टल पॅलेसला इंग्लंडमध्ये पाठवण्यात आलेली होती तोपर्यंत 8-10 वर्षामध्ये। आणि सगळं जग आणि सगळे वृत्तपत्रवाले, संबंध मासिकांवाले, जगभरचे संबंध सौंदर्यप्रेमी, चित्रप्रेमी आणि वेडे झाले की असं कुठे असू शकतं का,
तेव्हा क्रिस्टल पॅलेसमध्ये तिकडे प्रदर्शन भरलेलं 1 महिन्याचं. 24व्या दिवशी प्रदर्शनाला आग लागल्याने त्याची चित्र भस्मसात झाली. इथपासून तर नंतर इकडे पारोला खतम करण्यात आलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये अजिंठा गाव जे आहे ते इकडे जळगावकडे येणारा जो गेट आहे तिथे गेट ऑफ गेट स्मशान आहे. त्या स्मशानाच्या जवळ त्यानं तिच्या नावाचं एक थडगं केलं. 6 फूट लांब आहे, 3 फूट उंच, आणि त्याच्यावर लिहिलेलं. हे मी पाहिलं एकदा जाऊन. मी पाण्याच्या प्रश्नांमध्ये सभागृहात काम करावं म्हणून फिरत होतो, तर तिथे मला अशी पाटी दिसली की पाण्याच्या विहिरी कुठे काय. तर तिथे 2 विहिरी होत्या गंगाने म्हणून. ती पाहायला गेलो तर मला इथे इंग्रजीत लिहिलं दिसलं की टू द मेमरी ऑफ माय बिलेव्हड पारो रॉबर्ट गिल. तर 23 मे 1856ला 23 मेला ती खतम झालेली. म्हणलं असं कसं काय असू शकतं. आणि मग चौकशी केली. मग 2-3 पिढ्या गेलेल्या. तर मग त्यांनी त्याला सांगत ते चाचा कासिम चाचा होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की ये बात सही है, गवर्नमेंट में थे ये लोग सब और मेरे चाचा बोल रहे थे, वो बोलते मेरे भी चाचा बोल रहे थे. असं करून ते सांगितलं. आणि मेजर रॉबर्ट गिल तर सरकारी नोकरीत असल्यामुळे ते सत्य होतं. पारूचं थडगं समोर असल्यामुळे हे सत्य होतं. आणि म्हणून त्या एवढ्या गोष्टीला मी हातात घेतलं. आणि ही शोकांतिका, प्रेमकाव्य म्हणण्यावर एक शोकांतिका एका मोठ्या चित्रकाराची, आणि ही चित्रशिल्प आणि गौतम बुद्ध जगभर जावा म्हणून अडाणी पण अतिशय सुसंस्कृत असलेल्या त्या पोरीची प्रेमकथा आहे. ही सगळी मांडत असताना नंतर तो परत आला. पुन्हा तिथे त्याचं मन रमेना. तिथून तो निघाला. वाघुडा नदीच्या किनाऱ्याने तो याला आला, भुसावळला आला. भुसावळच्या वाघूर आणि तापीच्या किनाऱ्यावर थांबला. आणि तिथेच त्याने झोपडी बांधून तो जवळजवळ 19 पर्यंत, म्हणजे 56ला ती पारो वाढली, 19 पर्यंत तिथे थांबला. आणि तिथेच त्याचा अंत्यविधी झाला. भुसावळच्या ख्रिश्चनांच्या याच्यामध्ये त्याच्या नावाची पाठी तो ज्या दिवशी वाढला. आता हा इतिहास माझ्या जवळचा आहे. इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य, धबधबा, त्यांचं अत्यंत प्रेमानं सगळं सहजीवन राहणं, जाती धर्माविरहित मुस्लिम छोटे छोटे समाज एकत्र अजिंठा लेणी उभं करणं. तर इथे कुठे जात धर्म आणि पंथ आला. हे गौतम बुद्धाच्या पोटी उभं राहिलं. हे एक मांडायचं. एवढी चित्रशिल्प आणि एवढे रंग आणि कुंचले कुठलं ज्ञान असेल भारतीय लोकांना की जे उभं केलंय ते. एवढे 34 अद्भुत गोष्टींमध्ये जगातल्या एक अजिंठा लेणी तर कुठे असेल. म्हणून तो एक भाग. आणि दुसरा एक मेजर रॉबर्ट गिल, तो मिलिटरीमध्ये असलेला माणूस पण चित्रकार असलेला माणूस, त्याला तिथे अपॉइंटमेंट मिळते की हे करतो, तो मान्य करतो. निजाम सारखा माणूस म्हणतो की मुस्लिम मी जरी असलो तरी कोणताही धर्म, हिंदू असो बौद्ध असो, मी त्याच्यासाठी आणि त्या एवढ्या कलेसाठी मी सगळं माझं परंपराला लावून मदत करतो आहे. तिकडे जगातले सगळे लोक स्थिमित होऊन त्या चित्रांवर सगळे वळले गेलेले आहेत. आणि म्हणून हे सगळं एकत्र करून आणि रॉबर्ट गिल आणि पारू असा एकत्र करून असा जो सिनेमा आहे व्यापक प्रमाणामध्ये तो घेऊन करावा असं ठरलं. गुलजार यांच्याशी चर्चा झाली. गुलजार अतिशय प्रभावित झाले. आणि म्हणून जब्बार त्याचा फिल्म करतोय याचा खूप काही कोटी रुपये खर्च येणार, कारण त्याचा विस्तार हा भारतभरच्या वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि विशेषतः परदेशात आहे. त्याचा मोठी चिंता वाटत नाही. लोक आणि संस्था आणि वेगवेगळ्या लोक असे चित्रपटाला पाहिजे तेवढी मदत करायला तयार आहे. फक्त आम्ही याच्यासाठी तर अधिक पैलू कसे मिळतील, दस्तावेज कसे मिळतील, इतिहासातल्या गोष्टी कशा मिळतील, आणि या सगळ्यांना इतिहासाचा स्पर्श करून नवीन आपल्याला काय देता येईल अशा पद्धतीचा विचार करून हा चित्रपट होतोय. आणि जवळजवळ ते नक्की झालेलं आहे. त्याच्या शोधामध्ये जब्बार पटेल मी सातत्याने गेल्या वर्षभरामध्ये फिरतोय. मला असं वाटतं की 1 वर्षभरात काम होईल. आयुष्यात एकच चांगली गोष्ट कोणती झाली असं जर तुम्ही म्हणाल तर ते अजिंठावरचा या दीर्घकवितेचा चित्रपट झाला. म्हणजे मी जगभर या विचाराने गेलो असं माझा आनंद राहणार आहे.